Good evening, everyone. Welcome to the Success Career Academy Nursing Coaching, powered by Nursing Experts. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की ई-एस-आय-सीचा कट ऑफ कुठल्या कॅटेगरीचा कितीपर्यंत जाणार आहे. मला माहिती आहे तुम्ही सर्व उत्सुक आहात आणि बऱ्याच जणांनी मला कॉल आणि मेसेजेस करून विचारले की सर कट ऑफ कितीपर्यंत जाऊ शकतो. या पूर्ण आम्ही ई-एस-आय-सीच्या क्वेश्चन पेपरचं काय केलंय, ऑपरेशन केलंय विद्यार्थी मित्रांनो. कुठल्या सब्जेक्टवर किती पर्सेंट फोकस झालाय आणि कुठल्या सब्जेक्टवर तुम्ही तुमची कमांड हवी होती विद्यार्थी मित्रांनो आणि कुठल्या कॅटेगरीचं कितीपर्यंत कट ऑफ जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो. या सर्वांच्या आधी तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे विद्यार्थी मित्रांनो. आपली बॅच स्टार्ट झालेली आहे 8 जुलैपासून विद्यार्थी मित्रांनो. या बॅचमध्ये डी-एम-ई-आर एक्झामसाठी अपकमिंग महाराष्ट्राची जी डी-एम-ई-आर एक्झाम आहे, त्यानंतर आर-आर-बी जी आहे, त्यानंतर नॉर्सेट आहे, यांची बंपर रिक्रुटमेंट येणार आहे विद्यार्थी मित्रांनो. डी-एम-ई-आरची पण पुन्हा 2024 ची रिक्रुटमेंट येणार आहे. आर-आर-बीची पण नोटिफिकेशन येणार आहे ऑगस्ट एंडिंग पर्यंत आणि नॉर्सेटच्या पण 3500 प्लस पोस्ट येणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि याच्यासाठी आपण काय केलेलं आहे, आपले क्लासेस स्टार्ट झाले आहेत विद्यार्थी मित्रांनो. आपली पूर्ण टीचिंग फॅकल्टी कुठून आहे विद्यार्थी मित्रांनो? दिल्लीवरनं आहे. डेली 4 तास क्लास असणार आहे. 1 वर्षासाठी लाईव्ह रेकॉर्डेड असणार आहे तुम्हाला लेक्चर्स आणि त्यासोबत तुम्हाला मंथली, वीकली टेस्ट सीरीज पण असणार आहे आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह स्टडी मटेरियल पण आम्ही प्रोव्हाईड करणार आहोत. पहिल्या 100 विद्यार्थ्यांसाठी फीमध्ये 50% डिस्काउंट आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यामुळे सर्वांनीच ऑफरचा फायदा घ्यायचा आहे. चला आज आपण बोलूयात आपल्या पहिल्या टॉपिककडे, की एक्झाम कशी होती आणि एक्झामची लेव्हल कशी होती विद्यार्थी मित्रांनो. तर एक्झामची लेव्हल कशी होती विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस आम्ही एनालिसिस केला, त्यावेळेस आम्हाला जाणवून आलं, की एक्झामची लेव्हल ही बऱ्यापैकी टफ होती. खूप टफ पण म्हणता येणार नाही, बट मॉडरेट टू डिफिकल्ट लेव्हलची टफ होती. ज्या पण विद्यार्थ्यांची सगळ्या कमांड आहे विद्यार्थी, अशा विद्यार्थ्यांना काहीच प्रॉब्लेम येणार नाही. बट ज्या विद्यार्थ्यांनी फक्त लिमिटेड सब्जेक्ट्सकडे, म्हणजे जसं की मेड सर्च आहे, कम्युनिटी आहे, फंडामेंटल आहे, ओबीजी आहे, अशा लिमिटेड सब्जेक्टकडे ज्यांनी फोकस केलं होतं, अशा विद्यार्थ्यांना निराशा आधी आली असणार आहे विद्यार्थी मित्रांनो या परीक्षेमध्ये. चला तर मग बघूयात कसा होता एक्झामचा लेव्हल कशी होती विद्यार्थी मित्रांनो. मॉडरेट टू डिफिकल्ट होती एक्झाम. आपल्या मेडिकल लँग्वेजमध्ये मॉडरेट टू सिव्हिअर होती एक्झाम. ओके. टाईम मॅनेजमेंट आणि दुसरा सगळ्यात इम्पोर्टंट विषय आहे, की ज्यावेळेस ई-एस-आय-सीचं नोटिफिकेशन आलं होतं विद्यार्थी मित्रांनो, त्यावेळेस त्यांनी मेन्शन केलं होतं, की 150 नाही तर 100 क्वेश्चन असणार आहेत. बट ज्यावेळेस ॲक्चुअल एक्झाम आली, त्यावेळेस 150 एक्झाममध्ये क्वेश्चन्स होते. याच्यामुळे खूप जण डिसमोड झाले. ऐनवेळी ज्यावेळेस एक्झाम सेंटरमध्ये गेले, सर्वांचा माइंडसेट काय प्रिपेअर होता, की मला बाबा रे 100 क्वेश्चन येणार आहेत एक्झाममध्ये आणि अचानक ज्यावेळेस विद्यार्थ्यांनी बघितलं 150 क्वेशन्स आहेत एक्झाममध्ये, बरेच विद्यार्थी तिथेच गांगरून गेले. तिथेच बऱ्यांचा कॉन्फिडन्स लूज झाला आणि तिथेच खूप जण काय झाले, खचले. ओके. तर ठीक आहे, अशा गोष्टी होऊ शकतात. पण आपण कुठल्याही गोष्टीसाठी, कुठल्याही युद्धासाठी, कुठल्याही एक्झामसाठी कायम काय राहायचंय विद्यार्थी मित्रांनो, प्रिपेअर्ड राहायचंय, तयार राहायचंय. ओके. तिसरी आपण एक गोष्ट बघूयात, की मायनर सब्जेक्ट. बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मायनर सब्जेक्टवर कमांड नाहीये आणि ई-एस-आय-सी एक्झाममध्ये मायनर सब्जेक्ट हे सगळ्यात मोठे काय होणार आहेत, गेम चेंजर होणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे ई-एस-आय-सी एक्झाममध्ये जर तुम्ही बघितलं असेल, की आपण युजुअली सगळ्या एक्झाम्समध्ये जसं की नॉर्सेट आहे. नॉर्सेटमध्ये मेडिकल, सर्जिकल आणि फंडामेंटलवर खूप फोकस केलेला असतो विद्यार्थी मित्रांनो. पण ही जी ई-एस-आय-सी होती याच्यात सर्व सब्जेक्ट्स इन्क्लुडेड होते. म्हणजे ओव्हरऑल जो एखादा जिनियस किंवा हुशार विद्यार्थी आहे, त्याची सगळ्या सब्जेक्टवर कमांड असते विद्यार्थी मित्रांनो आणि अशा विद्यार्थ्याला हा पेपर नक्कीच सोप्पा गेलेला असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. पण मग आता इथून पुढे आपण याच्यातनं काय धडा घ्यायचा? ठीक आहे. यावेळेस जर एक्झाम तुम्हाला अवघड गेली, ठीक आहे. अपकमिंग रिक्रुटमेंट्स आहेत. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या 10 ते 14,000 प्लस व्हॅकन्सीज येणार आहे. त्याच्यामुळे घाबरून जायचं नाहीये विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला काय ठेवायचं आहे? रख हौसला वो मंजर भी आएगा, प्यासे के पास चल के खुद समंदर भी आएगा. रख हौसला वो मंजर भी आएगा, प्यासे के पास चल के खुद समंदर भी आएगा. यूं थक कर ना बैठ ए मंजिल के मुसाफिर. यूं थक कर ना बैठ ए मंजिल के मुसाफिर. मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा दोस्तों. ठीक आहे, तर तुम्ही ह्या काही चुका झाल्या असतील, या चुकांमधून धडा शिकून इथून पुढे चांगलं प्रिपरेशन करायचंय. सगळ्या सब्जेक्टवर कमांड मिळवायची आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि तुम्हाला सांगू इच्छितो, की सक्सेस अकॅडमीमध्ये आमच्या क्लासेसमध्ये सर्व विषयाची डेप्थमध्ये कोचिंग करून घेतली जाते. आम्ही कुठल्याही एका सब्जेक्टवर स्टुडंटला रिलाय करू देत नाही, की बाबा रे तू फक्त फंडावर फोकस कर किंवा तू मेड सर्चवर फोकस कर. आम्ही सर्व सब्जेक्टवर स्टुडंटकडनं काय करून घेत असतो विद्यार्थी मित्रांनो, प्रॅक्टिस करून घेत असतो.
चला आता बघूया. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता टाईम मॅनेजमेंट. इथे बरेच जण फेल झाले. 150 क्वेशन्स बऱ्याच जणांना अटेम्प्ट नाही करता आले आहे. बरेच क्वेशन खूप लेंदी होते आणि लेंदी क्वेशन्स असल्यामुळे काही-काही जणांनी तर फक्त 100 आणि 110 क्वेशन पर्यंत मजल मारली आहे. म्हणजे असे काही विद्यार्थी ज्यांनी 150 क्वेशन्स पण अटेम्प्ट नाही केले. ठीक आहे, आधी आपल्याला आयडिया नव्हती 150 ची, पण तरी पण तुम्ही जास्तीत जास्त अटेम्प्ट करायला पाहिजे होते. त्या 40 पैकी समजा 10 ते 15 प्रश्न जर खूप ईझी असते, तर ते तुमचे हातचे मार्क गेलेत विद्यार्थी मित्रांनो. चला आपण बघूया तिसरी महत्त्वाची गोष्ट होती मायनर सब्जेक्ट्स. मायनर सब्जेक्ट्स तुम्ही सी कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी, रिसर्च, ॲडमिनिस्ट्रेशन, मॅनेजमेंट या सब्जेक्टकडे कधीच लक्ष दिलं नाही विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे रिसर्च बऱ्याच जणांना आणि कॉलेजेसमध्ये विद्यार्थी काय करतात, की रिसर्च बाहेर कुणाला तरी करायला देऊन टाकतात आणि हे सगळे प्रॅक्टिकल बेस्ड सब्जेक्ट आहेत विद्यार्थी मित्रांनो. जो स्वतः रिसर्च करतो त्याला रिसर्चच्या सर्व टर्मिनॉलॉजीज माहिती असतात. पण ज्यावेळेस तुम्ही स्वतः रिसर्च करतच नाही, त्यावेळेस तुमच्या रिसर्चवर कमांड राहत नाही. रिसर्च आणि मॅनेजमेंटमधनं पण बरेच प्रश्न बघायला मिळाले आणि हे काय आहे, तर हे या एक्झाम मधले गेम चेंजर आहेत विद्यार्थी मित्रांनो. नेक्स्ट आपण महत्त्वाचा मुद्दा बघूयात, की क्वेशन प्रॅक्टिस. बरेच विद्यार्थी काय करतात, की क्वेशन प्रॅक्टिस केलेली नव्हती बऱ्याच विद्यार्थ्यांनी आणि क्वेशन प्रॅक्टिस न केल्यामुळे काय झालं विद्यार्थी मित्रांनो, की तुम्हाला तुमचं टाईम मॅनेजमेंट नाही करता आलं. जर समजा तुमची क्वेशनवर कमांड असती, जर तुम्हाला क्वेशन्स जर समजा तुम्हाला आधी त्या प्रकारचा क्वेशनचा इन्साईट जर असता विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्ही तो प्रश्न इझिली सोडवू शकला असतात. पण ज्या विद्यार्थ्यांची क्वेशन प्रॅक्टिस कमी होती विद्यार्थी मित्रांनो, अशा विद्यार्थ्यांना पेपर खूप टफ गेलेला आहे आणि त्यांचे खूप कमी प्रश्न काय झालेत, अटेम्प्ट झाले आहेत. चला तर पुढे बघूयात कुठले-कुठले सब्जेक्ट आणि किती-किती वेटेज होतं. तर सब्जेक्ट इकडे लिहिलेत आपण आणि नंबर ऑफ क्वेशन्स कुठल्या कुठल्या सब्जेक्टमधनं किती क्वेशन्स आलेत. जर खरं बघायला गेलं, तर एक जिनियस विद्यार्थी किंवा एक हुशार विद्यार्थी जर असेल, तर त्याचा सगळ्या सब्जेक्टवर कमांड असते आणि अशा विद्यार्थ्यासाठी ही खूपच ईझी एक्झाम होती विद्यार्थी मित्रांनो. पण आपण काय करूया आता एव्हरेज एक नॉर्मल स्टुडंटच्या हिशोबात काय करूया, एनालिसिस करूया, की कशाप्रकारे तुम्हाला पेपर गेला असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर मेडिकल सर्जिकल नर्सिंगवर जवळपास 1/3 तुमचा काय होता विद्यार्थी मित्रांनो, पेपर होता. जवळपास 45 प्रश्न कशातनं आले होते विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला? मेडिकल सर्जिकलमधून आले होते विद्यार्थी मित्रांनो. कम्युनिटी हेल्थ नर्सिंग हे प्रॅक्टिकल बेस्ड म्हणजे जे पण सी-एच-ओ आहेत किंवा प्रॅक्टिकल बेस्ड क्वेशन खूप होते विद्यार्थी मित्रांनो आणि जे पण सी-एच-ओ किंवा कम्युनिटीमध्ये वर्क करतात, अशा विद्यार्थ्यांना याचा खूपच फायदा झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यामुळे 19 प्रश्न कम्युनिटीवरनं होते. सायकियाट्रिक आणि सायकॉलॉजी कंबाईनमध्ये किती क्वेशन होते? 13 प्रश्न होते. ओ-बी-जी 11 प्रश्न होते. रिसर्च आता हा सगळ्यात इम्पोर्टंट गेम चेंजर आहे. रिसर्च एक आहे, दुसरा आहे कम्युनिकेशन एंड एज्युकेशन टेक्नॉलॉजी आहे विद्यार्थी मित्रांनो आणि तिसरा आहे मॅनेजमेंट. 9 अन् 8 17, 17 आणि 11 28 या 28 प्रश्नांपैकी कमीत कमी 20 ते 22 थोडेसे टफ लेव्हलचे क्वेशन्स होते आणि ह्या 20 ते 22 क्वेशनमध्ये ज्यांनी बाजी मारली विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी ई-एस-आय-सीची नय्या पार केली. एवढं समजून घ्या. ओके. चला आपण पुढे बघूयात विद्यार्थी मित्रांनो. फंडामेंटलमध्ये प्रत्येक एक्झाममध्ये फंडामेंटलवर जास्त फोकस असतो. आपण जर नॉर्सेट बघितली, तर नॉर्सेटमध्ये सगळ्यात जास्त फोकस असतो, तो फंडामेंटलवर असतो विद्यार्थी मित्रांनो आणि ह्या एक्झाममध्ये 10 प्रश्न आले होते. कम्युनिकेशन अँड एज्युकेशन टेक्नॉलॉजी आपण जर कम्युनिटीमधलाच एक पार्ट आहे, कम्युनिटी सब्जेक्टमधला कम्युनिकेशन अँड एज्युकेशन टेक्नॉलॉजी याच्यावर खूप कमी फोकस करतो. ज्यांनी फोकस नव्हता केला त्यांनी हातचे मार्क गमावलेत. मॅनेजमेंट आणि ॲडमिनिस्ट्रेशनवर 8 प्रश्न होते विद्यार्थी मित्रांनो. पेडियाट्रिक्सवर 8 प्रश्न होते. न्यूट्रिशनवर 7 प्रश्न होते. मायक्रोबायोलॉजीवर 4 प्रश्न होते. फार्माकोलॉजीवर 3 होते आणि सोशिओलॉजी सारख्या छोट्या प्रश्नावर सुद्धा क्वेश्चन होते. म्हणजे ई-एस-आय-सीने पेपर हा खूपच सुंदररित्या काय केला होता, एक्झिक्यूट केला होता. बट ज्यांचं प्रिपरेशन चांगलं होतं ते टॅकल करू शकले. ते निभावून नेऊ शकले आणि ज्यांचं प्रिपरेशन कमी होतं विद्यार्थी मित्रांनो, त्यांना थोडा पेपर कमी गेलेला आहे. चला आता बघूयात की कास्ट वाईज कट ऑफ कितीपर्यंत जाऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो. तर आपण इथे बघू शकता टोटल 150 क्वेशन्स होते आणि 150 क्वेशन्स किती मार्काला होते रे बाळांनो? 300 मार्काला होते. तर माझ्या मते आयडियल तुम्ही 110 क्वेशन्स अटेम्प्ट करायला पाहिजे होते. कशाप्रकारे 110? तर 20 ते 22 प्रश्न कशातनं होते तुम्हाला? रिसर्चमधून होते, मॅनेजमेंटमधून होते, सी-ई-टीमधून होते. ओके. तर हे ते 20 ते 22 प्रश्न खूप रिस्की क्वेशन होते.
त्यांना आत्मघाती प्रश्न म्हणतात आणि त्या प्रश्नांना तुम्हाला जर येत नव्हतं तर हात लावायची गरज नव्हती बाळांनो. आणि दुसरं होतं नर्सिंगचे पण 10 ते 15 असे प्रश्न होते. काही लेंदी होते, काही मॅच द पेयर्स होत्या आणि काही खूपच मोठे-मोठे लेंदी प्रश्न होते. तुमची जर क्वेशन प्रॅक्टिस नसेल, तर अशा वेळेस काय होतं विद्यार्थी मित्रांनो, की तुमच्याकडनं हे क्वेशन्स अटेम्प्ट केले जात नाही किंवा प्रॉपरली सॉल्व्ह केले जात नाही किंवा त्या क्वेशनसाठी तुम्ही 2-3 मिनिटं टाईम कन्झ्युम करून घेतात. त्याच्यामुळे टोटल जवळपास बघायला गेलं, तर एक 20 ते 22 म्हणजे साधारणतः 30 ते 35 प्रश्न काय होते, एकदम 30 ते 40 प्रश्न एकदम रिस्की कॅटेगरीतले प्रश्न होते. आणि या घाती प्रश्नांना तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग असल्यामुळे किती निगेटिव्ह मार्किंग होती बाळांनो? 1/3 निगेटिव्ह मार्किंग होती आणि 1/3 ज्यावेळेस निगेटिव्ह मार्किंग असते, दुसऱ्या एक्झाम्सला 1/4 निगेटिव्ह मार्किंग असते. म्हणजे तुम्ही 4 चुकले तर एकाचा मार्क जातो. पण इथे 3 चुकले तर एकाचा मार्क जाणार आहे बाळांनो. मग अशा वेळेस तुम्हाला खूप काळजीपूर्वक ऑप्शन चॉईस करायचं होतं विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यामुळे आता माझ्या मते माझ्या कॅल्क्युलेशननुसार कट ऑफ हा जाणार आहे. तुम्हाला आयडियल अटेम्प्ट होतं 110. आयडियली तुम्ही किती प्रश्न अटेम्प्ट करायला पाहिजे होते? 110 प्रश्न अटेम्प्ट करायला पाहिजे होते विद्यार्थी मित्रांनो. तर तुमचं सिलेक्शन काय झालं असतं? सिक्युअर झालं असतं रे बाळांनो. आता आपण जनरलचं बघितलं तर ज्यांनी 75 क्वेशन्स अटेम्प्ट केले, ज्यांनी जनरल कास्टमधून 75 क्वेशन अटेम्प्ट केले, याच्यामध्ये तुम्ही 5 प्लस किंवा 5 मायनस पकडू शकता. हे सेफ झोनमध्ये आहेत. यांचं सिलेक्शन होऊन जाईल किंवा होऊ शकतं. ज्यांनी 75 क्वेशन्स अटेम्प्ट केले हे सेफ झोनमध्ये आहेत बाळांनो. ओबीसीचे ज्यांनी 70 प्लस केले ते सेफ झोनमध्ये आहेत. ईडब्ल्यूएसचे 67 ज्यांनी केले ते सेफ झोनमध्ये आहेत बाळांनो. एससी कॅटेगरीचे 65 ते 67 ज्यांनी अटेम्प्ट केले ते सेफ झोनमध्ये आहेत बाळांनो. आणि एसटी कॅटेगरीमधून ज्यांनी 62 ते 64 क्वेश्चन अटेम्प्ट केले ते सेफ झोनमध्ये आहेत. मग आता तुम्ही विचाराल, "सर मार्क किती?" मग आता करा तुम्ही 75 इंटू 2 150, 70 इंटू 2 140, 67 इंटू 2 65 इंटू 2 130, 62 इंटू 2 124, 128. तर अशा प्रकारे बाळांनो तुमचा कट ऑफ जाणार आहे. याच्यात जास्तीत जास्त 5 मार्क कमी किंवा 5 मार्क जास्त होऊ शकता. आमच्या एनालिसिसनुसार हा एक्स्पेक्टेड कट ऑफ आहे. सगळ्यांनी कमेंट्स करायचे, की तुमचा कट ऑफ कितीपर्यंत जातोय? तुमचं कॅल्क्युलेशन कितीपर्यंत जातंय विद्यार्थी मित्रांनो? आणि ठीक आहे. अरे ठीक आहे, ही एक्झाम जर डिफिकल्ट गेली असेल तरी काही हरकत नाही. या एक्झामवर आपलं काय, एक एक्झाम तुमचं आयुष्य डिसाईड करू शकत नाहीये बाळांनो. तर तुम्ही काय करायचंय, इथे चुकी झाली असेल, इथून पुढे तयारीला लागायचंय विद्यार्थी मित्रांनो. मी तुम्हाला सांगितलं होतं, की कर दिखा कुछ ऐसा, कर दिखा कुछ ऐसा की दुनिया करना चाहे तेरे जैसा. असं काहीतरी करून दाखवायचंय बाळांनो तुम्हाला, की तुमच्या अख्ख्या जगाने म्हटलं पाहिजे, "अरे वाह, 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 वाह!" तुम्हाला जर तुमच्या आई-वडिलांच्या कष्टाचं चीज करायचं असेल, तर त्यांना म्हणायचं, ए माँ तेरी पसीने की हर बूंद को मैं मोती सा चमकाऊंगा. तू देख सपने बड़े पुरे करके मैं दिखलाऊंगा. जर तुमच्या खरंच धमक असेल, तुमच्या स्वप्नांमध्ये आग असेल विद्यार्थी मित्रांनो, तर आजपासूनच पुन्हा एकदा नव्याने पेटून उठा विद्यार्थी मित्रांनो आणि येणाऱ्या डी-एम-आर एक्झाममध्ये, येणाऱ्या आर-आर-बी एक्झाममध्ये, येणाऱ्या नॉर्सिसमध्ये सिलेक्शन मिळवा विद्यार्थी मित्रांनो आणि आपल्या कष्टाचं, आपल्या आई-वडिलांच्या कष्टाचं चीज करा रे बाळांनो. ओके. चला एवढ्यावरच आपण आजचं लेक्चर थांबूया. थँक यू व्हेरी मच एव्हरीवन. सगळ्यांनी तुम्हाला लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा, चॅनलला शेअर करा. सबस्क्राईब करा आणि ही गोष्ट ह्या आमच्या अपडेट्स तुम्ही शेअर करा. नर्सिंगमधल्या प्रत्येक बंद्यापर्यंत ज्याचं स्वप्न आहे नर्सिंग ऑफिसर बनण्याचं आणि जर तुम्हाला खरंच सरकारी अधिकारी बनायचं असेल, सरकारी कर्मचारी बनायचं असेल, नर्सिंग ऑफिसर बनायचं असेल विद्यार्थी मित्रांनो, तर आळस झटकून टाका आणि आजपासूनच प्रिपरेशनला चालू करा. आणि जर तुम्हाला प्रिपरेशनमध्ये काही अडचण येत असतील, तर आमची तुम्ही कोचिंग जॉइन करू शकता विद्यार्थी मित्रांनो. सक्सेस करियर अकॅडमी तुमच्यासाठी आहे. यावर्षी डी-एम-आरमध्ये आमचे डी-एम-आर, डी-एच-एसमध्ये 200 प्लस सिलेक्शन्स आहेत. झालेल्या आत्ताच्या झेड-पीमध्ये 50 प्लस सिलेक्शन्स आहेत विद्यार्थी मित्रांनो आणि नॉर्सेट 4, 5, 6 मध्ये आमचे 700 प्लस सिलेक्शन आहेत. तर नक्कीच तुम्हाला जर काही अडचणी येत असतील, तर नक्कीच सक्सेस अकॅडमीला सिलेक्शन मिळवण्यासाठी जॉइन करा विद्यार्थी मित्रांनो. थँक यू व्हेरी मच. गुड नाईट. बाय-बाय.